इथल्या सुशिक्षित लोकांनी, इलिट लोकांनी, त्यांना माहित नव्हतं वारीचं नेमकं, संतांच्या बद्दल नीट माहिती नव्हती. त्यांनी बरेच गैरसमज पसरवले. ते पसायदान बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, यांनी ऐकलं. आणि त्याच्या अर्थसकट, म्हणजे नुसतं ऐकलं नाही, त्याचा अर्थही त्यांनी पाहिला. आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला आवडणारे 10 रचना त्याच्यात समावेश केला. पसायदानाचा समावेश. वारीमध्ये लोक ज्याला कम्युनिटी लाईफ म्हणतात ते शिकतात. एकत्र राहणं, एकत्र स्वयंपाक करणं, एकत्र खाणं पिणं. आता आपण बरेच ड्रोन शॉट बघतो, त्याचे म्हणजे रिंगण सोहळ्याची चित्र बघतो. या सगळ्या गोष्टी सुद्धा आत्ताच्या पिढीला जरा आकर्षित करतात वारीबद्दलच्या. तर त्यामध्ये जे रिंगण आहे तर ते वारीमध्ये म्हणजे कसं सुरू झालं? लक्षात ठेवा, मराठ्यांचं घोडदळ हे त्या काळामध्ये भारतात क्रमांक 1 होतं. जे राज्य केलं ना मराठ्यांनी, आटकेपार वगैरे गेले, ते फुकट नाही गेले. मग घोड्या हा जीव की प्राण महाराष्ट्रातल्या सैनिकांचा. त्याच्यावरती फार प्रेम असायचं त्यांचं. ते घोड्यावर खेळ खेळायचे. आपल्या देशावर एवढी परकीय आक्रमणं झाली तर खूप गोष्टी नामशेष पण होऊन गेल्या, पण या सगळ्यामध्ये वारीने तग धरला, वारीला खंड नाही पडला. नमस्कार. लोकमत भक्तीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मी कविता कुलकर्णी तुमचं स्वागत करते. मंडळी, तुकोबरायांचा एक अभंग आहे आणि त्यातली एक ओळ आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. अर्थ तुम्हाला कळलाच असेल की पंढरीची वारी माझ्या घरी आहे आणि मला कुठलंही दुसरं तीर्थाला जाण्याची किंवा व्रत करण्याची गरज नाही. इतकं महत्व वारीला आहे. आणि खरं तर वारीचं हे महत्व सगळ्याच संतांनी सांगितलंय. पण वारीला एवढं महत्व का दिलं गेलं आहे? वारी आज महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख का झालीये? वारी माणसाला नक्की कशा प्रकारे समृद्ध करते? हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्याकडे जे पाहुणे आलेत त्यांच्याकडून. आज आपल्याकडे आलेले आहेत पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सरांचा परिचय महाराष्ट्राला आहेच. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, इतिहास, संत साहित्याचा अभ्यास, या सगळ्यांचा सरांचा भरपूर अभ्यास आहे. त्याचबरोबर सर संशोधक वृत्तीचे आहेत, त्यामुळेच त्यांचा अभ्यास आज आपल्या उपयोगाला येतोय. सर भाष्यकार आहेत, व्याख्याते आहेत आणि लेखकही आहेत. तर सरांकडनं आज आपण वारी समजून घेऊया. सर, वारी समजून घेताना पहिला प्रश्न हाच येतो की वारी म्हणजे नक्की काय? आपण सुरुवात ही मगाची तुकोबरायांची जी ओळ आपण उद्धृत केली की नाही, तिथून करूयात. पंढरीची वारी आहे माझी घरी. घरी म्हणजे घरात नव्हे, अशी नव्हे, घरी म्हणजे घराण्यात. तर तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी होते. आणि ती केव्हापासून? तर तुकाराम महाराजांचे आद्य पूर्वज विश्वंभर बाबा आणि हे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या समकालीन होते. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या अलीकडची भाषा म्हणजे त्यांच्या टीम मध्ये होते, त्यांच्या दिंडीमध्ये होते. ते पंढरीची वारी ते करायचे. तर तेव्हापासून तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे, वंश परंपरेने चालत आलेली आहे. विश्वंभर बाबांनी स्वतःच्या घरामध्ये विठ्ठलाचं मंदिर निर्माण केलं, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली आणि त्याची उपासना, त्याची पूजा अर्चा ही तुकोबांच्या घरामध्ये सतत चालत आलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात ते फक्त अलंकारिक नव्हे, ते खरोखर पंढरीची वारी आहे माझी घरी. मग मी तुम्हाला आता काय म्हणालो की पंढरीची वारी ज्यांच्या घरी तुकोबांच्या, ते विश्वंभर बाबा आद्य पूर्वज हे ज्ञानोबाराय, नामदेवरायांच्या समकालीन. म्हणजे निदान तिचं त्या काळात तरी वारी नक्कीच होती. म्हणजे आपण थोडंसं कसं मागे मागे जाऊयात इतिहासामध्ये. म्हणजे ज्ञानोबाराय, नामदेव महाराज आणि त्यांचे समकालीन सगळे जे कोणी संत मंडळी होती, म्हणजे गोरा कुंभार, चोखोबा, नरहरी सोनार, सावतामाळी, ही त्या काळातली काय म्हणत त्याला आपण संत मंडळी, संतांची मांदी आली. तर ते सगळे लोक वारकरी होते. बरोबर. तर मुळात वारकरी शब्दाचा अर्थ जो वारी करतो तो, त्याला आपण वारकरी म्हणतो. आणि मग वारी म्हणजे काय? वारी करणारा वारकरी. आणि वारी करणं म्हणजे काय? तर वारी म्हणजे आपलं जे दैवत आहे, म्हणजे या ठिकाणी श्री विठ्ठल, आपलं विठ्ठल दैवत जे पंढरपूरला आहे विराजमान झालेलं, त्याला भेटायला ठराविक काळाने नियमितपणे जाणं म्हणजे वारी. म्हणजे त्याचा अगदी किमान अर्थ आहे की पंढरपूरला विशिष्ट काळी नियमितपणाने जाणं, सतत जात राहणं, वारंवार. म्हणजे वारीचं वारंवार जी गोष्ट आपण करतो त्या ठिकाणी. तर ही मंडळी पंढरपूरला
विठ्ठलाला भेटण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी, संवाद करण्यासाठी आषाढीला, कार्तिकीला, इतकंच नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला अशी पंढरपूरला जायची. म्हणून ते वारकरी. हा पहिला मुद्दा आला. दुसरा मुद्दा असा की तुम्ही म्हणाल की त्याच्यात काय विशेष झालं, तर ते विशेष आहे. विशेष म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो. हा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, आणि वारकरी संप्रदाय हा वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय आहे पहिल्यांदा. मग केव्हापासून सुरू झाली ही प्रथा, ही काय आहे नेमकी वारी? तर वारी ही पंढरीच्या विठ्ठलाची एक उपासना पद्धती आहे. अच्छा. विशिष्ट प्रकारची, आणि त्या त्या दैवताची ओळख सुद्धा त्याच्या उपासना पद्धतीवरून असते. म्हणजे त्याचं खंडोबा, उदाहरणार्थ खंडोबाला आपण काय करतो, जेजुरीला गेल्यानंतर भंडारा उधळतो, बरोबर आहे, जागर गोंधळ जे काय असतं ते करतो. म्हणजे ती झाली खंडोबाची उपासना पद्धती. तर विठ्ठलाची उपासना पद्धती कोणती? तो वारी. ही खास विठ्ठलाचीच उपासना पद्धती, बाकी कुठल्याही दैवताची अशा प्रकारची वारी नसते. मग आता हे झालं एक. मग त्या वारीचं दुसरं वैशिष्ट्य काय की वारी म्हटल्यानंतर आपण आपल्या गावाहून पंढरपूरला जे जातो, तर जाताना आपण एकट्याने जात नाही. त्याचं कारण असं की वारीची उपासना पद्धती ही सामूहिक आहे, ही वैयक्तिक नाही. म्हणजे वैयक्तिक जाऊ नये अशातला अर्थ नाही, नक्की जावं. बरोबर. ज्याला जशी सवड सापडेल, कारण प्रत्येकाला जमेलच असं नाही ना, दिंडीत जाणं वगैरे वगैरे. तर व्यक्तिगत मुद्दा नाही, ही वारकरी पंथ हा मुळात सामूहिकतेवरती आधारलेला पंथ आहे. तिथं वैयक्तिक उपासनेला फारसं महत्व नाही. म्हणजे आता तुम्ही उदाहरणार्थ, मी वारीचं उदाहरण दिलं की वारी करतात लोक, ते कसे करतात, तर ते समूहानं जातात पंढरपूरला. त्या वारकऱ्यांच्या समूहाला नाव आहे दिंडी. दिंडी हा वारकऱ्यांचा एक सगळ्यात लहान समूह की जो पायी परत पंढरपूरला जातो. आणि जाताना कसं जातो, तो मौन व्रत धारण करून जात नाही, तर तो विठ्ठलाचं नामस्मरण करत, संतांचं नामस्मरण करत, त्याला भजन म्हणतो आपण, आणि संतांचे अभंग गात. भजन या शब्दाचा हा सगळा व्यापक अर्थ आहे. भजन म्हणजे अभंग गाणं, भजन म्हणजे नामस्मरण करणं तालावरती, आणि त्या तालासाठी, सुरासाठी, म्हणजे संगीत आलं. संगीतात दोन घटक महत्वाचे, एक सूर आणि एक ताल. तर सुरासाठी वीणा असतो, आणि तालासाठी पखवाज असतो. आणि मग गायचं काय, तर संतांचे अभंग. आणि नाम कोणाचं घ्यायचं, तर पंढरीरायाचं, विठ्ठलाचं, आणि संतांची नावं घ्यायची. या पद्धतीने जातो तो समूह, त्याला वारकरी म्हणतो आपण. आणि एक तर नक्की झालं तर तो गात जातो. नुसतं गात जात नाही, तो नाचत पण जातो. बरोबर. ते तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे, नाचत जाऊयाच्या गावारे खेळ्या. पंढरपूरला जायचं विठ्ठलाच्या गावाला, ते कसं जायचं, नाचत जायचं. नाच, किंवा तो आपल्याला दुसरा अभंग माहिती आहे, अलीकडच्या काळात तो खूप पॉप्युलर झाला, खेळ मांडियाला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई. हे नाचतात आणि खेळतात सुद्धा. बरोबर. सगळ्या संतांचे आहे ना खेळावरती अभंग आहेत. म्हणजे हुतुतू, खो खो, हुंबरी, हमामा, टिपऱ्या, तर त्या सगळ्या प्रकारचे खेळ ते त्या पंढरीला जाताना खेळतात. म्हणून हा जो मार्ग आहे ना, इतरांच्या पेक्षा वेगळा कसा आहे, सामूहिक आहे, खेळकर लोकांचा मार्ग आहे. गाणाऱ्या, नाचणाऱ्या, उड्या मारणाऱ्या. म्हणजे थोडक्यात मुद्दा काय की वारी नावाचा जो प्रकार आहे ना, तो साधना मार्ग नाही आहे. अच्छा, साधना मार्ग नाही, तो सेलिब्रेट करण्याचा मार्ग आहे. आपण जन्माला आलो, आपला जन्म मनुष्य रूपाने, कारण आपल्याला त्यामुळे परमात्म्याची भक्ती करण्याची संधी मिळाली. बरोबर. आपल्याला चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याची संधी मिळाली. तर त्यामुळं आपला जन्म, आपलं विश्व जे परमात्म्याने निर्माण केलेलं आहे, बरोबर, तो जन्म, ते विश्व, हे सगळं त्याचा उत्सव करता आला पाहिजे, ते सेलिब्रेट करता आलं पाहिजे. म्हणून ते गातात, नाचतात, त्याला वारी म्हणतो आपण. तर ही वारी अत्यंत वेगळी, आणि ती विठ्ठलाची उपासना पद्धती आहे. ते वैशिष्ट्य आहे आमच्या या सगळ्या संप्रदायाचं आणि आमच्या दैवताचं. असा तो मुद्दा आहे. बरोबर. सर, तुम्ही सांगितलं की वारीमध्ये खेळतात, नाचतात. मग वारी लोकप्रिय होण्यामागे हे आहे ना, तो म्हणजे कसं आहे माहिती का, जनरली लोक काय सांगतात, मी कोणावरती टीका वेगळा करण्याचा मुद्दा नाही, पण सामान्यपणे तुम्ही समजा अध्यात्मात जायचं झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की अध्यात्म हा मार्ग केव्हा तरी निवृत्त वगैरे झाल्यानंतर अत्यंत असा
चेहऱ्यावरती पूर्णपणे असा गांभीर्याचा भाव वगैरे आणून आपण कशातलेच नाही आहोत, सगळं सगळं सर्वस्वाचा सोडून दिलेलं आहे त्याग. आपण, हा. अशा लोकांनी करायचं. तसं नाहीये ते मुळात. हम्म. त्यामुळं हा परमार्थ फार वेगळ्या प्रकारचा परमार्थ आहे. म्हणजे इथे याच विश्वामध्ये देव आहे, हम्म. लक्षात घ्या. देव शोधण्यासाठी आणखीन कुठे परलोकात जायची गरज नाही. बरोबर. तर त्यातला देव ओळखणं, त्यातला देव पाहणं, त्याच्याशी संवाद करणं, हम्म. त्याच्याबरोबर खेळणं, हम्म. हा सगळा उत्सवाचा भाग आहे, हा सगळा साजरा करण्याचा भाग आहे. बरोबर. तर वारी हे ते साजरा करण्याचा भाग आहे. हा हे पाहता तुम्हाला एक आणखीन जाता जाता कदाचित तुम्ही तो प्रश्न मला नंतर विचारलाय आता, पण आत्ताच या ओघात आला म्हणून सांगतो. हम्म. हा समुदाय जो आहे ना सगळा वारकऱ्यांचा, बेसिकली कुठल्या लोकांचा होता? तो शेतकऱ्यांचा हम्म. समुदाय आहे. बरोबर. खेड्यापाड्यातल्या लोकांचा तो समुदाय आहे. तर खेड्यातल्या लोकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय कोणता, त्यांची जीविका कशावरती अवलंबून आहे? तर ती शेतीवरती, शेतीवर. बरोबर. म्हणजे पेरण्यावरती, हम्म. बरोबर, मशागत करण्यावरती, हम्म. आणि उगवलेल्या धान्यानंतर आपण त्याची कापणी करून वगैरे वगैरे. हम्म. तर जेव्हा वारकरी वारीसाठी निघतात ना, हम्म. तेव्हा त्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते. हम्म. पाऊस पडलेला असतो, आपण गृहीत धरतो की पाऊस हा नियमितपणे पडतो. बरोबर. मग त्याप्रमाणे पाऊस पडला, हम्म. पाऊस पडल्यावरती थोडा त्याला वापसा म्हणतो आपण, म्हणजे थोडा ओल कमी होऊन, म्हणजे वाळली पाहिजे ना ती जमीन, शेत जमीन. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण त्या जमिनीत बी पेरतो, म्हणजे शेतकरी. हम्म. बाकीची नांगरट वगैरे त्यांनी आधीच केलेली असते मशागत. हम्म. मग बी पेरल्यानंतर ते उगवून हम्म. येईपर्यंत, म्हणजे पहिल्यांदा त्याची खुरपणी करण्याच्या वेळेपर्यंत मध्ये त्याला काहीही काम देखील नसतं ना. अरे बापरे. बऱ्याच लोकांना असं पूर्वी वाटायचं, म्हणजे विशेषतः हा. मध्यमवर्गातल्या लोकांना, हा, आपल्या हा. सकाळना वगैरे, की वारकरी कसं काय, म्हणजे असं म्हटलेले आहेत लोक की वाया घालवतात आपले 21 हा. दिवस कामाचे वगैरे. काम सोडून मग कसं त्यांना जातात? समजत नाही ना, अहो, काम नव्हतंच त्या काळामध्ये. हम्म. हा जो सगळा संप्रदाय आहे ना, तो तुमच्या जगण्याच्या अंगाने निर्माण झालेला आहे. जीवनशैलीशी जोडलेला. एक्झॅक्टली. हम्म. तो जीवनापासून वेगळा नाहीये. बरोबर. कुठेतरी आपल्याला आपलं सगळं थांबवायचं, एक पॉज घ्यायचा आणि मग देवाकडे जायचं, हम्म. असं नाहीये. आपण सदैव त्याच्याबरोबरच असतो, तो आपल्या बरोबर असतो. हम्म. ही मुळातली धारणा आहे. त्यामुळे शेतकरी पेरतात आणि मग मस्तपैकी त्याच्यामध्ये काही काम नसतं त्यांना. बरोबर. ते म्हणून म्हटलं की ते नाचत गात तिकडे जातात आणि तिकडून इकडे आल्यानंतर पीक आलेलं असतं. हम्म. पहिल्यांदा त्याची खुरपणी करावी लागते. हम्म. हा त्याच्यातला एक भाग आहे. खूपच महत्वाची गोष्ट सांगितली हो. सर, कारण की शहरातल्या लोकांना हा माहित नसते. गैरसमज असतो हो, की एवढे दिवस जातात, यांना कोण रजा देते एवढी? हा, यांना कोण सुट्ट्या देते एवढं. सर, आता तुम्ही म्हटलात की शेतकरी वर्ग जास्त करून वारकरी आहे, तर पण वारकरी म्हणजे नक्की कोण, त्याची व्याख्या करायची झाली तर आपण कशी हा. कराल? आता जेव्हा मी उपासना पद्धती मग अशी उल्लेख केला की नाही, ती वारी आहे, हम्म. कोणत्या परमेश्वराच्या रूपाची उपासना करतात? ते विठ्ठलाची विठ्ठल. करतात. हम्म. म्हणजे वारकरी हा विठ्ठलाचा उपासक असतो, हे नक्की झालं. हो. ही त्याची विशिष्ट पद्धती आहे उपासनेची, हे नक्की झालं. हा विठ्ठल कोण, हा दुसरा प्रश्न येतो आपोआप. हे दैवत जे आहे हम्म. पंढरपूरला असतो, हेच नक्की झालं. तर विठ्ठल म्हणजे वारकऱ्यांच्या श्रद्धेप्रमाणे, कथांप्रमाणे, आणि त्या सगळ्या कथा त्यांच्या संतांच्या अभंगामधनं येतात, वेगवेगळ्या लोककथांमध्ये येतात, आणि त्या काळातल्या उल्लेखांमध्ये, म्हणजे वारकरी सोडून अन्य लोकांनी उल्लेख केलेले आहेत. जसं महानुभाव संप्रदायाचं वाङ्मय लीळाचरित्र आहे, हम्म. चक्रधर स्वामींचं चरित्र त्यांच्या शिष्यांनी जे तयार केलं, माहीम-भट्ट वगैरे, नागदेवाचार्यांच्या देखरेखीखाली, नंतर खुद्द नागदेवाचार्यांचं स्मृतिस्थळ नावाचं आणखीन चरित्र आहे. हम्म. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला उल्लेख हे मिळतात, हम्म. वारकऱ्यांचे, विठ्ठलाचे, त्यांच्या त्या दिंड्यांचे ते मिळतात. तर मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकेवरनं पंढरीला आलेला कृष्ण, असा मुद्दा आहे. आणि द्वारकेचा कृष्ण तरी काय थेट द्वारकेवरनं येतो का? नाही. मुळात तो द्वारकेला आला, तो गोकुळातनं आला. बरोबर. मग तो सगळा कृष्ण आम्हाला एकत्रच आहे ना. म्हणजे गोकुळातला कृष्ण, नंतर द्वारकेत आलेला कृष्ण गोकुळ सोडून, आणि नंतर अर्जुनाला भगवद्गीता सांगणारा कृष्ण, नंतर उद्धवाला भागवताचा 11व्या स्कंदात उपदेश करणारा कृष्ण, हा सगळा कृष्ण म्हणजेच इथं आलेला विठ्ठल. बरोबर. हा, तो का आला इथे, कसा आला? आणि अर्थात आणखीन थोडं मागे जायचं झालं तर त्याला विष्णूचा अवतार म्हटलं जातं. विष्णूचा 8वा अवतार म्हणजे कृष्ण आहे. असो, तर तो इथे यासाठी आला की पुंडलिक नावाचा, त्याचा उल्लेख मुनी असा सुद्धा येतो, तो
पंढरपूरला येऊन राहिला होता चंद्रभागेच्या तीरावर. त्याचं घर, त्याचा आश्रम, काही नाव द्या, आणि तो त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता. तर दुसरा मुद्दा काय आला की पहा बरं का, त्याला एका अर्थाने वारकरी संप्रदायाचा संस्थापक म्हणता येईल. का? कारण हे दैवत जे आहे ना वारकऱ्यांचं, ते विठ्ठल, ते त्याच्यामुळे पंढरपूरला आलं. म्हणजे झालं असं की तो इतक्या तन्मयतेने आईवडिलांची सेवा करत होता की खुद्द त्या कृष्णाला सुद्धा असं वाटलं की या युगामध्ये कोण असा आहे गृहस्थ की इतक्या तन्मयतेने तो सेवा करतो, त्याला आपण जाऊन भेटलं पाहिजे. बरोबर. त्याला जर काही अडचण असेल तर ती दूर केली पाहिजे, त्याला दिलं पाहिजे तो मागेल ते, म्हणून तो तिथपर्यंत आला. द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्त राया चोजवीत. भक्ताचा शोध घेत घेत द्वारकेचा तो परमात्मा कृष्ण इथे आला पंढरपूरला, आणि त्यांनी पाहिले की तो आईवडिलांची सेवा करतोय, त्याच्यात तो घर काय. आता लक्ष केलं पुंडलिकाचं की कोणतरी आले, कोण आहे तर साक्षात श्रीकृष्ण. आता लक्षात घ्या, प्रत्यक्ष देव आलेला आहे आपल्याकडे. मग एखादा हुरळून जाऊन ते तसंच ठेवलं असतं ते आईवडिलांचे. म्हणजे उदाहरणार्थ समजा पाय धुतले असतील तर ते पुसायचं तसंच ठेवून तो तिकडे गेला असतं की नाही. त्याला असं वाटलं की आईवडिलांची सेवा ही महत्वाची आहे, म्हणून त्यानं त्या कृष्णाला सांगितलं की बघ, मी त्याच्यामध्ये दंगा आहे, हे होऊ देत माझं काम, तोपर्यंत तू काय करायचं. मग त्यानं तर एक वीट शेजारीच पडलेली होती, ती उचलली, त्याच्या पुढे टाकली, याच्यावरती उभा राहा. म्हणून तुकोबाराय मोठ्या कौतुकाने म्हणतात, पुंडलिकाचं धाडस बघा किती आहे. कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. एवढं तुला कशाची गुरमी काय म्हणतात ती आली, तू विठ्ठलाला ये आणि बस सुद्धा म्हटलं नाही, त्याला उभं केलं. ऐसा कैसा रे तू धीट, पुढे भिरकाविली वीट. हे कौतुकाने सांगतायत. आता पुढचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. त्यानं काही तेवढं सांगितलं नाही की तू उभा राहा, की माझं काम चालू असेल, तू तिथे उभा राहा आणि नुसता उभा नको राहू, तुझ्या दर्शनासाठी जे कोणी येतील त्यांचा उद्धार कर. बरोबर. त्यांचं बाकीचं काही पाहू नको, काय म्हणूयात त्याला, त्याची साधना मार्गाची त्याची इयत्ता कितवी आहे वगैरे वगैरे. मूढ जन पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. अडाणी असतील, मनात काहीतरी भाव आहे ना, बरोबर, त्यांना तू त्यांचा उद्धार कर. हे कुणी सांगितलं? हे पुंडलिकाने हे मागितलं विठ्ठलाला. आणि नामदेवरायांचा अभंग मी तुम्हाला सांगितला, नामा म्हणे वर दिदरा नारायणे विठ्ठल दर्शने मुक्त होते. तर ही एका अर्थाने वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. पण त्या काळात वारी सुरू नव्हती झाली जेव्हा पुंडलिकाने हे मागितलं, आणि तिथनं लोकांची रीघ लागली. मग त्या लागलेल्या रिघेचं रूपांतर नेमकं वारीमध्ये कसं झालं, कुणी केलं, या संबंधी आपल्याकडे काही नोंद नाही. आपल्याकडे नोंद काय आहे की या संप्रदायाचे दैवत विठ्ठल आहे, ते पुंडलिकाने इथे आणलं आणि त्याला उभं केलं. आणि नंतर केव्हा तरी त्याची ही वेगळी उपासना पद्धती रूढ झाली. ती पुंडलिकाने केली असण्याची शक्यता नाही, माहित नाही, केली असेल पण त्याची नोंद नाही कुठे. तर असा मुद्दा झाला. म्हणजे दोन गोष्टी आपल्याकडे आल्या, एक विठ्ठल दैवत आणि त्याची उपासना पद्धती म्हणजे वारी. आता हे चालू कुठपर्यंत होतं, सलग कित्येक शतक हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत, नामदेव महाराजांच्या पर्यंत चालू होतं. पण तोपर्यंत त्या संप्रदायाला असं एक वेगळा धर्मसंप्रदाय किंबहुना वेगळा धर्म असं रेकग्निशन नव्हतं, अशी मान्यता नव्हती. का? तर तशी मान्यता मिळण्यासाठी किमान 3 गोष्टी लागतात. यांच्याकडे 2च गोष्टी आहेत, तिसरी गोष्ट अजून नाहीये. त्या 3 गोष्टी कोणत्या? एक दैवत, बरोबर, एक उपासना पद्धती, आणि तिसरी गोष्ट म्हणजे धर्मग्रंथ. कुठल्याही धर्माचा पाया आहे ना. म्हणजे कुठलाही, उदाहरणार्थ तुम्ही ख्रिस्ती धर्म घ्या, तिथे तुम्हाला बायबल आहे. मुसलमान धर्म घ्या, तिथे तुम्हाला कुराण आहे. पारशी लोकांचा धर्म घ्या, ते झेंद अवस्था आहे, ते लागतो ना. तर तो नसल्यामुळे त्याला एक परिपूर्ण धर्म म्हणता येईल अशी अवस्था नव्हती. म्हणजे तो एक दोन काही लोकधर्म आहे, येतात लोक, करतात वारी. त्याला असं स्वरूप पुन्हा मिळालं तर ते ज्ञानेश्वर महाराजांमुळे. आणि ते कसं, त्यांनी ग्रंथ दिला ना. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, हा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला दिला. आणि त्यामुळे आता हे 3ही घटक एकत्र आले आणि तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण अशा प्रकारचा काय झाला, संप्रदाय झाला, धर्म झाला. आणि मग आता तुम्ही म्हणाल की असं असून सुद्धा ज्ञानदेव रचिला पाय, असं कसं काय म्हणतात?
तर त्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असं नाही. वारकरी संप्रदाय पहिल्यापासून आहे. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला ग्रंथ देऊन परिपूर्ण केलं. तेव्हापासून वारकरी संप्रदायाचा खरा इतिहास म्हणजे ज्याला हिस्टॉरिकली म्हणतो आपण, हिस्ट्री म्हणतो, तो सुरू झाला. त्याच्या अगोदर जे काही होतं त्याला म्हणायचं वारकरी संप्रदायाची प्री हिस्ट्री. बरोबर. तो पूर्व इतिहास झाला. कारण आपल्याकडे त्याची नोंद नाही, म्हणजे त्याची साधनं नाही, त्याची नोंद नाही, लिखित नाही. लिखित येतं तेव्हा ती हिस्ट्री सुरू होते असा मुद्दा आहे. म्हणून ही हिस्ट्री सुरू झाली. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे, पुढे नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन अनेक संत आहेत. मग पुढे एकनाथ महाराज. मग म्हणजे एका अभंगात बहिणाबाईंनी सगळं सांगितलेलं आहे, उलगडा केलेला आहे. संतकृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला असे कळस भजन करा सावकाश, निरूपण केले ओजा बहिणी मध्ये फडकती ध्वजा. बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या, त्यांचे तुकाराम महाराजांचे सारखेच अभंग आहेत आणि त्याच पात्रतेचे त्याच अधिकाराचे आहेत त्या बहिणाबाई. आणि बहिणाबाईंच्या नंतर पुढे सगळ्यात शेवटचा वारकरी संत की ज्याचं प्रमाण, ज्याचे अभंग गायले जातात ते निळोबा आहे. निळोबा पिंपळनेरकर, पारनेर तालुक्यात नगर जिल्ह्याच्या ते गाव आहे. तर आता निवृत्तीनाथांपासून, निवृत्तीनाथ मी का म्हणालो, कारण ते ज्ञानेश्वरांचे पण गुरु आहेत, पण निवृत्तीनाथांपर्यंत निळोबांच्यापर्यंत प्रवास येतो. असा हा प्रवास वारकरी संप्रदायाचा. आणि सगळे लोक पिढ्यानपिढ्या वारी करत आलेले लोक होते. फारच सोप्या भाषेत तुम्ही इतिहास उलगडून सांगितला सर. पण आता वारी लोकप्रिय होण्याच्या कारणांमध्ये ना, आता आपण बरेच ड्रोन शॉट बघतो, त्याचे म्हणजे रिंगण सोहळ्याची चित्र बघतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा आत्ताच्या पिढीला जरा आकर्षित करतात वारीबद्दलच्या. तर त्यामध्ये जे रिंगण आहे तर ते वारीमध्ये म्हणजे कसं सुरू झालं? असं आहे की तो एक मी तुम्हाला म्हणालो की वारकरी संप्रदायातले लोक खेळ खेळतात. आता बघा, नाचतात, गातात. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे वारकरी संप्रदायाच्या मेथोडॉलॉजीचं. मेथोडॉलॉजीच म्हणतो. कीर्तनात ते उपदेश करतात ना, तर ती मेथोडॉलॉजी आहे. त्यासाठी प्रमाण काय लागतं? ज्ञानेश्वरीतले ओव्या आणि अभंग संतांचे. तर नामदेवराय म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे आम्हाला लोकांना ज्ञान सांगायचंच आहे, पण ते कसं सांगायचंय? ते वृक्ष अवघड टासलेल्या अवस्थेमध्ये अत्यंत गंभीरपणे असं नाही. तो लोकांना त्यांच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे, ते ओझं नाही वाटतं कामा. बरोबर. तर म्हणून आम्ही काय केलं, कीर्तन पद्धती अवलंबिली. की कीर्तन, तो कीर्तनकार असतो, तो कीर्तन करतो, तो अभंग त्याचा अर्थ सांगतो. आणि अर्थ सांगत असताना त्याला संगीताची, त्याला तालाची, सुराची, नृत्याची जोड दिली जाते. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी. त्यामुळे साहजिक आहे ना, हा संप्रदाय जो टिकला ना, त्याची कारण जर पाहिलं ना आपण, त्याच्याकडे एक यंत्रणा आहे. वारकरी गावोगावी आहेत. हे वारकरी त्या यंत्रणेच्या मार्फत पंढरीला जातात, त्याला आपण दिंडी म्हणतो. बरोबर. सगळीकडे आहे. आणि जाताना कसे जातात परत, मी तुम्हाला सांगितलं ती मेथोडॉलॉजी ही आहे. नृत्य, गायन, संगीत आणि माणसाची ती सहज प्रवृत्ती आहे ना, आनंदी राहणं, गाणं, नाचणं, हे माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळं हा माणसाच्या जगण्याच्या स्टाईलनी चालणारा संप्रदाय आहे. बरोबर. तो असं म्हणत नाही की तुम्ही 2 तास ध्यान लावून बसा. ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे ही ध्यान धारणा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतः योगी होते, लक्षात घ्या. मी तुम्हाला तेच आता म्हणणार. हो, पण त्यांच्या लक्षात आलं की हे योग करणारे लोक किती असू शकतात, त्यांचा सामान्य माणसाला काय फायदा. नाही, हे एक त्याचं कारण झालं. माणसाच्या जगण्याच्या पद्धतीने ते जसे जगतात तसंच आपण त्यांना परमार्थ सांगितलं पाहिजे, देवाकडे नेलं पाहिजे. म्हणून त्यांनी तो बाजूला ठेवला योग. आणि ते इतरांच्या बरोबर काय म्हटलं की नामदेवराय कीर्तन करतात. आणि त्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन चाल म्हणतात अभंगाची. असं जनाबाईचं अभंग आहे. नामदेव कीर्तन करी, सवे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. त्या सगळ्या कीर्तनाचं आजच्या भाषेत म्हणजे सूत्र संचालन बरोबर जनाबाई करायच्या. आणि मग त्या सांगतात की ही चाल तुम्ही म्हणा. वारकऱ्यांच्या आजच्या कीर्तनामध्ये
2 किंवा 3 चाली असतात. हम्म. चाली म्हणजे तो अभंगाचा एक विशिष्ट भाग असतो ना, तो सांगीतिक पद्धतीने म्हणणं, अच्छा. रागदारी वगैरे थोडीफार त्याच्यामध्ये हम्म. असते. तर ती वेगळ्या पद्धतीने म्हटली जाते. म्हणजे काय की लोकांचं लक्ष वेधावं की अरे हे वारंवार हा हा अभंग आहे ना, कानात ठेवावा, आणि मग त्याचं पुढचं निरूपण करतात कीर्तनकार, ते सोपं जातं समजायला. हम्म. तर ही चाल कीर्तन कोणाचं? नामदेवरायांचं. हम्म. संचालन कोणाचं? जनाबाईंचं. जनाबाईंचं. आणि गातंय कोण? ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे. तर ही पद्धत जी आहे ना, ती कोणालाही भावणारीच आहे ना, म्हणजे आवडणारी आहे सगळ्यांना. आवडणारीच आहे. म्हणजे कशासाठी तुम्हाला सांगतो, अगदी लेटेस्ट उदाहरण सांगतो तुम्हाला. फक्त महाराष्ट्रापुरतेच लोक नव्हेत, महाराष्ट्रापुरतेच लोक नव्हेत, तर अं, एक एक दक्षिणेतली मुलगी आहे. हम्म. तिचं नाव गानव्या दोराय स्वामी. हम्म. तर ती अभंग गाते. हम्म. आणि तिचं मूळचं ट्रेनिंग जे आहे ना, ते तामिळनाडूमध्ये तुकाराम गणपती नावाचे महाराज आहेत, वारकरी महाराज आहेत. ते हम्म. कीर्तन करतात, ते भजन गातात, ते जगभर फिरतात. अच्छा. पाश्चात्य देशात असतात, युरोपात असतात, ते दुबई वगैरे मध्य पूर्वेतल्या, ते सगळीकडे असतात ते. आणि तर ती अभंग ही वेस्टर्न म्युझिक, हम्म. ज्याच्यामध्ये जाज सुद्धा येतं, बरोबर. त्या पद्धतीने सादर करते. तर तिने पसायदान गायलं. हम्म. आणि ते पसायदान बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, यांनी ऐकलं. अच्छा. आणि त्याच्या अर्थसकट, म्हणजे नुसतं ऐकलं नाही, त्याचा अर्थही त्यांनी पाहिला. आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला आवडणारे 10 रचना हम्म. त्याच्यात समावेश केला, पसायदानाचा. पसायदानाचा समावेश केला. अरे बापरे. म्हणजे बघा, तुम्ही कल्पना करा ना की कशा पद्धतीने हे अपिलिंग आहे लोकांना. ते साहित्य पण अशा पद्धतीने हा, लिहिलं गेलंय की हा, सर्वसामान्य प्रत्येकाला जवळचं वाटेल. हा. आणि मग कसं आहे की समजा एखाद्याला त्यातल्या आध्यात्मिक अर्थात गोडी असेल तर तो तिथे जाईल. हम्म. एखाद्याला असं वाटलं की नाही आपल्याला हेच आपलं आत्ताचे या स्टेजला आहे की त्याला त्या नृत्याचा आनंद घ्यायचा आहे, गायनाचा आनंद घ्यायचा आहे, ते तो घेऊ शकतो ना. हम्म. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांनी तिकडे यावं, हम्म. अशी तरतूद म्हणजे मुद्दाम करून ठेवली असं नाही, ठरवून ती होत गेली आपण, होत गेली. असा मुद्दा आहे. बरोबर. आणि मग त्यामध्ये हे रिंगण जे सुरू हा, झालं, तर मग संपूर्ण वाटेवरती जाताना वारकरी खेळ खेळतात. तोच हा रिंगणाचा भाग आहे. हा, नाही नाही, पुढचं आणखीन सांगतो तुम्हाला. हा. त्या रिंगणाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. ती 2 प्रकारची रिंगणं दिसतील, उभं रिंगण वगैरे बरोबर. वगैरे. आता त्या रिंगणामधला एक महत्वाचा मुद्दा कुठला असतो? तो असतो घोडेस्वार, घोडा असतो. बरोबर. तर काय संबंध तुम्ही म्हणाला घोड्याचा? तर लोकांना माहित नाही तो इतिहास नेमका काय आहे, माहिती का? की मुळात आपल्याला थोडा इतिहास पाहायला पाहिजे. वारी ज्या वेळेला सुरू झाली असेल, नंतर अगदी ज्ञानोबा नामदेवरायांच्या काळात सुद्धा असेल, त्यावेळेला वारी करणारे लोक दिंडीने जायचे आपापल्या गावातून पंढरीला. दिंड्या असायच्या, ते बाकी सगळं गात नाचत वगैरे ते तसंच. पण त्या दिंड्यांबरोबर घोडे असायचं काही कारण नव्हतं. मुख्य म्हणजे पालखी नव्हती. आत्ता वारी म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे काय चित्र येतं? पालखी. की ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आहेत, मग वारकरी आहेत, पुढे आहेत, पालखीच्या मागे आहेत, ते गात चाललेले आहेत वगैरे वगैरे. बाकीचं सगळं तसंच राहिलं. हा पालखी इंट्रोड्यूस करण्याचं काम वारीमध्ये हे 17व्या शतकामध्ये, आणि ते तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज. तर नारायण महाराजांचं फार मोठं कर्तृत्व आहे. मी ते सांगायला आपल्याला वेळ नाहीये, तो विषय पण नाही आपला. पण त्यांनी अतिशय कल्पकपणाने, म्हणजे प्रतिभावंत ज्याला म्हणतो की नाही आपण, की त्यांच्याकडे ज्या वेळेला कारभार आला तुकोबांच्या पश्चात देहू देवस्थानचा, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये औरंगजेब लाखभर सैन्य घेऊन आला. अरे बापरे. आणि त्याचा कार्यक्रमच होता की आपल्याला लवकरात लवकर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य संपवायचंय, म्हणजे भारत संपूर्ण आपला होईल मोगली सत्तेचा. आणि त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज राज्य करत होते. तर त्यावेळेला नेमकं नारायण महाराजांच्याकडे तो कारभार सगळा आला. आता नारायण महाराज हे अत्यंत, मी म्हणालो, कल्पक असल्यामुळे. आणि नारायण महाराज हे त्या काळच्या वारकऱ्यांचे नेते होते. मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला, निळोबारायांचा, त्या निळोबारायांनी एक संत नामावली लिहिलेली आहे. आणि त्या संत नामावलीमध्ये उल्लेख असा केला आहे नारायण महाराजांचा की सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण. नारायण महाराज सगळ्या वारकऱ्यांना जीव की प्राण वाटतात. तुकोबांचे चिरंजीव आहेत. तो हा नारायण देहू कर, ते नारायण महाराज.
तर नारायण महाराजांनी काय केलं माहिती का, त्यांच्या लक्षात मुद्दा आला की आपण अरे इतके वर्ष पिढ्यानपिढ्या जातो आहोत, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, सुरुवात केली तशी, तर आपण अभंग म्हणत दिंडीने जातो, तो काय मुद्दा नाही आलेला. पण ज्यांनी ही अभंग रचना केली ते आपले संत आहेत, त्यांचंही नाव घेतलं गेलं पाहिजे. जसं आपण पांडुरंगाचं घेतो, इतकंच नव्हे तर त्यांची रचना आपण गातो याचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून ते अजूनही आहेत आपल्या बरोबर, याचं काहीतरी सिंबॉलिक झालं पाहिजे ना. बरोबर. म्हणून त्यांनी त्या त्या संतांच्या पादुका घ्यायच्या आणि पालखीत ठेवायच्या. त्यांनी काय केलं, मग बहुतेक 1685 हे साल आहे, त्यांनी देहूरून नेहमीप्रमाणे निघाले दिंडी घेऊन, पालखीत घेतली, पालखीत तुकोबारायांच्या पादुका ठेवल्या, ती दिंडी घेऊन आळंदीला गेले, त्याच्यात ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या, आणि मग ती पालखी घेऊन ते पंढरीला गेले नेहमीप्रमाणे. तेव्हापासून पालखी तिथे सुरू झाली. मग आता जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा तो काळ दामदमीचा होता. बरं, याच्यासाठी काही वैभव झाला ना एक प्रकारे, मग त्यासाठी तसं बाकीच्याही गोष्टी पाहिजेत, त्या कोण देणार. तर त्या काळात मराठ्यांचे जे सरदार लोक होते, मग त्याच्यामध्ये दाभाडे असतील, निंबाळकर असतील, ही मंडळी पुढे सरसावली, नारायण महाराजांना मानणारी. मग कुणी घोडे दिले, घोडेस्वार दिले. तो सगळ्यांचा धर्म आहे ना महाराष्ट्राचा. बरोबर. म्हणजे त्या काळामध्ये माणसं चालायची, पण त्याच्यावर संरक्षणासाठी वगैरे घोडेस्वारही असायचे, शस्त्रास्त्र असायचे. आमच्या देऊ देवस्थानमध्ये ज्या नोंदी आहेत ना त्या काळातल्या, काय काय आहे बरोबर, आता पालखी असणारच ना, अंथरण्यासाठी काहीतरी जाजम लागतं, कीर्तनात उभा राहणारा महाराज असतो त्याच्यासाठी, बाकीचे टाळ पक्वास त्या सगळ्या गोष्टी आल्या, पोथ्या आल्या, ज्ञानेश्वरी गाथा, हस्तलिखित पोथ्या, आणि तलवारी इतक्या, तलवारी सुद्धा. हा, म्हणजे तो तर मुद्दा आहे ना, तोच तर मुद्दा आहे. तर मग तेव्हापासून ही जणू काही एक लष्करीच मोहीम आहे असं तिचं चित्र दिसायला लागलं. आपण जर एरियल फोटोग्राफी त्या काळात असते तर लक्षात आलं असतं, लोकांना वाटलं असतं की हे सैन्याचंच चाललेलं आहे, कुठल्या तरी स्वारीला चाललेलं आहे. तर हे सगळ्या साधारणच्यामुळे शक्य झालं. आणि मग घोडे होते, सैनिक होते. आता ते सैनिक जेव्हा जातात ना कुठेही, तर ते कधी कंटाळा आला, कधी फॉर ए चेंज त्या घोड्यांचाही खेळ खेळायचे. अच्छा, लक्षात ठेवा, मराठ्यांचं घोडदळ हे त्या काळामध्ये भारतात क्रमांक 1 होतं. जे राज्य केलं ना मराठ्यांनी, आटकेपार वगैरे गेले, ते फुकट नाही गेले. मग घोडा हा जीव की प्राण महाराष्ट्रातल्या सैनिकांचा, त्याच्यावरती फार प्रेम असायचं त्यांचं, ते घोड्यावर खेळ खेळायचे. तर पुढे सगळंच बदललं, मराठ्यांचं राज्य गेलं, मग सैन्य संपलं मराठ्यांचं, मग घोड्यांची गरज नाही राहिली. हे आत्ता जे तुम्हाला 1-2 घोडे दिसतात ना, एक मोकळा असतो की ज्याच्यावरती माऊली बसतात आणि एकावरती तो स्वार असतो, तो पायलटिंग करतो, तर तो ते सगळं, तो एक प्रकारे तो घोड्याचाच खेळ येतो. अच्छा, ते लोकांना त्या स्मृती गेल्या सगळ्या, त्यांना असं वाटतं की जणू काहीतरी खास वेगळं आहे. म्हणजे त्याचा धार्मिक त्याचा लावलाच अर्थ तो लोकांच्यासाठी पवित्रच आश्वासतो. लोक त्याच्या पायाखालची माती घ्यायला पुढे जातात वगैरे वगैरे, हा वेगळा मुद्दा आहे. पण अदरवाईज तो वारकऱ्यांच्या खेळाचा भाग आहे. बरोबर. असं ते रिंगण ज्याला म्हणतो ना आपण, तसं तो खेळ आहे. तिथून त्याची सुरुवात झाली सगळ्या गोष्टी त्या नारायण महाराजांच्या काळापासून. आता तुम्ही बोलताना औरंगजेबाचा उल्लेख केला, तर मला तेच विचारायचं की आपल्या देशावर एवढी परकीय आक्रमणं झाली, तर खूप गोष्टी नामशेष पण होऊन गेल्या, पण या सगळ्यामध्ये वारीने तग धरला, वारीला खंड नाही पडला. तर हे कसं नाही, औरंगजेब कशाला घेऊन बसला तुम्ही? हे पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, नंतरच्या काळात नामदेवराय पंजाबमध्ये जाऊन थांबले, पण इस्लामची सत्ता आली ना, त्याचं कारण अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याने महाराष्ट्र जिंकला, देवगिरी जिंकला, म्हणजे जे यादवांचं राज्य ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत करतायत ते गेलं. सगळी आपल्याकडची जी राज्य पद्धती आहे ना, परकीय सत्ता आली. परकीय म्हणजे सगळ्या अर्थाने परकीय. हे पहा, त्यांचा धर्म वेगळा, त्यांची भाषा वेगळी, राज्यकारभाराची पद्धत वेगळी, राज्यकारभाराची भाषा वेगळी, संस्कृती सगळं संस्कृती वेगळी, रीतिरिवाज. त्यामुळं इथे फक्त तो राजकीय सत्ता गेली असं नाही, सगळ्या प्रकारची सत्ता गेली, काहीच राहिलं नाही शिल्लक. आणि हे कुठपर्यंत चाललं, 13व्या शतकातली गोष्ट आहे.
13व्या शतकानंतर 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करेपर्यंत ही पिछेहाट होती. अशा काळात धर्म जर कुणी टिकून ठेवला असेल, संस्कृती कुणी टिकून ठेवली असेल, भाषा कुणी टिकून ठेवली असेल, ते वारकऱ्यांनी आणि या संतांनी. मधल्या काळात म्हणजे ते ह्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ असतील, अभंग असतील, नामदेवरायांचे समकालीन संतांचे अभंग असतील, ते तर त्या दिंडीचे लोक म्हणतच असतात. पण मधल्या काळात आणखीन एकनाथ महाराज होऊन गेले. त्यांनी काही गोष्टी वेगळ्या दाखल केल्या. त्यांचे पूर्वज आजोबा पण जो बघा भानुदास महाराज होते. तर आणि ही दिंडी आणि ही वारी चालू होती ना. तर हा सगळा धर्म, संस्कृती, भाषा, साहित्य टिकवण्याचं सगळं श्रेय महत्वाचं हे वारकरी संप्रदायाचं आहे. दुसरं कोणी नव्हतंच ना. पेलणार ते पुढे नेणार. खरंच हे लक्षात घ्या. सत्ताच दुसऱ्यांची आहे ना. ते वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे हा फक्त राजकीय सत्तेचा मुद्दा नाहीये. तो तर होताच. टोटल तुमचं सगळं जगणं वेगळ्या प्रकारे जीवनशैलीच पूर्ण. पण ती यांच्यामुळं जे काही रक्षण होऊ शकलं आणि त्यामुळे पुढे शिवाजी महाराजांना आपला पराक्रम गाजवता आला. वारकरी संप्रदाय समजा नसता मधल्या काळात तर शिवाजी महाराजांना पराक्रम दाखवायची संधी म्हणजे कुणी दिली असती संधी. ते संप्रदाय असतं सगळं. आणि मग पुढे तेच मराठी नंतर शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नंतर इन पर्टिक्युलर शाहू महाराजांच्या काळात भारतभर पसरले. आणि तिथेही त्यांनी त्या त्या ठिकाणच्या मोगलांच्या सत्तेला एक शह दिला आणि तिथे तिथे त्याच्या जुन्या धर्माचं पुनरुज्जीवन केलं. भारतव्यापी कामगिरी आहे मराठ्यांची. माहित नाही लोकांना, या दृष्टिकोनातून पाहत नाहीत. म्हणजे वारी फक्त महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख नाहीये, तर जे आपलं देशाचा जो इतिहास आहे, आपलं अस्तित्व त्यांनी टिकवलेलं आहे. यंत्रणा आहे ना अख्खीच्या अख्खी ती. बरोबर आहे. म्हणजे ही तर आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या मोठ्या आहेतच, पण एरवी दर महिन्याला पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या आहेत, अजूनही आहेत. आणि शिवाय एरवी त्यांची कीर्तनं, भजनं ही चालूच असतात ना. सप्ताह नावाची गोष्ट असते ती चालू असते. वारीमध्ये तुम्ही आता कीर्तनाचा उल्लेख केला, तर हे कीर्तन जी परंपरा आहे ना, ती याच्या वारीमध्ये कशी आली किंवा कधी सुरू झाली? ही पहिल्यापासून आहे ना. अच्छा. ऍक्च्युली कीर्तन परंपरा ही भारतीय स्तरावरची, म्हणजे नारद मुनींना आपण आद्य कीर्तनकार मानतो त्या अर्थाने. बरोबर आहे. आणि कीर्तन हा एक भक्तीचा प्रकार मानला गेला. श्रवणम कीर्तनम विष्णू हो कीर्तन. पण वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे वेगळं आहे. मी ते विचारणार. ही जी कीर्तन अगोदरची किंवा अजूनही तुम्हाला ती दिसती चालू असलेली, ती जणू काही एकपत्री प्रयोग असतो. म्हणजे हरदासी कीर्तन बघतो आपण. इथे तसं नाही. तिथे परत सामुदायिकता आहे. हे कीर्तन निरूपण करणारे महाराज असतात, निरूपण करतात अभंगाचं. पण त्यांना साथ देणारे जे टाळकरी असतात त्यांच्या चारी बाजूने उभे राहिलेले, ते 10, 5, 50, 100, 500, 1000, 5000 किती असू शकतात. परत श्रोत्यांना ते घेतात सहभागी करून. जेव्हा ते पुंडलिक वरदाचा घोष करतात तेव्हा सगळे श्रोते त्याच्यात सहभागी होतात. तर हे कीर्तन वेगळं आहे. आणि त्या कीर्तनात परत मी म्हणाल त्याप्रमाणे गायन, नृत्य या सगळ्या गोष्टी येतात. नाचतात, उड्या मारतात कीर्तनामध्ये सुद्धा. बरोबर. हे वेगळ्या प्रकारचं कीर्तन आहे ना. आणि ते मुख्यत्वे करून त्याला जी एक ही दिली शैली वगैरे ती नामदेवरायांनी दिली. म्हणजे भारतीय पातळीवरती वैदिक धर्मामध्ये नारद मुनी हे पहिले कीर्तनकार निश्चितपणे. पण इथे महाराष्ट्रात नामदेवराय आहे. आणि त्यापासून ते आत्तापर्यंतची परंपरा जी आहे ती शाबूत आहे. वारकऱ्यांनी ती जतन करून ठेवली. कारण ती त्यांची यंत्रणा जी आहे ना ती फार महत्वाची. यंत्रणा ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुमच्याकडे पुष्कळ चांगलं तत्वज्ञान आहे, तुमची खूप चांगली इच्छा आहे, पण यंत्रणा नाही. कोणाच्या जोरावरती करणार तुम्ही हे सगळं? बरोबर आहे. तर हे सगळे वारकरी पंढरपूरला येणार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या, म्हणजे आजची जर प्रादेशिक विभागणी तुम्ही विचारात घेतली तर उदाहरणार्थ विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, सगळ्या ठिकाणी वारकरी आहेत. सगळ्या ठिकाणचे लोक तिथे येतात, एकत्र येतात, कीर्तनं ऐकतात, भजनं करतात, ऐकतात. देवाणघेवाण होती, शब्दांची देवाणघेवाण होती, भाषा विकसित होती. ह्या प्रमाण भाषेचा मुद्दा असतो की नाही. आता विदर्भातले कीर्तनकार जेव्हा विदर्भात जातील, परत खानदेशातले खानदेशात जातील, त्यांच्या घरामध्ये ती बोली बोलतील. पण जेव्हा इथे व्यवहार करतील सगळ्यांच्या बरोबरचा, तेव्हा ती जी भाषा बोलतात ती महाराष्ट्राची प्रमाण मराठी आहे. हा लोकांचा वृथा जो वाद आहे ना आता चाललेला,
बोली विरुद्ध प्रमाण वगैरे, तसं नाही आहे वारकऱ्यांच्याकडे काही. ती नैसर्गिकरित्या घडत गेलेली प्रमाण भाषा आहे, कोणी लादलेली नाहीये, हा मुद्दा आहे. त्यामुळे तिकडच्या खानदेश बोलीच्या माणसांना तुकोबारायांचा अभंग कसा मी समजू असा मुद्दा येत नाही, किंवा त्याच्यावरती मी कसं बोलू. बरोबर. हे लक्षात घ्या आपण, म्हणजे भाषिक कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं आहे. इरावती कर्वे यांनी हे फार चांगलं मांडलेलं आहे. मोठ्या समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी सामाजिक परिणाम काय, भाषिक परिणाम काय, महाराष्ट्राची मराठी घडवण्यामध्ये जर कोणाचा वाटा असेल तर तो संतांचा. पण संत लिहून मोकळे झाले, ती पुढे कोणी न्यायची सतत, तो वारकऱ्यांचा. सतत ते गाणं त्यांच्यावरती निरूपण करणं त्या रचनांच्यावरती. म्हणून ही सगळी भाषा बेसिकली तर वारकरी संतांचं साहित्य हा मराठी भाषेतला मुख्य प्रवाह आहे मराठी साहित्याचा. तुम्ही बघा 13व्या शतकापासून तर 18व्यापर्यंत म्हणजे निळोबांच्यापर्यंत कोण मुख्य महाराष्ट्रातले साहित्यिक आहेत की ज्यांचा समाजावरती प्रभाव आहे, ज्यांची भाषा समाजाने आत्मसात केलेली आहे. ज्ञानोबा नामदेवराय आहेत, त्या काळातले सगळे संत इन्क्लुडिंग जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये, 18 पगड जातीचे आहेत. पुढच्या काळात आपण येतो तेव्हा भानुदास महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांचीच नावं पुढे येतात ना. तर त्या काळात आता उदाहरणार्थ काही बाकीच्या लोक नव्हते अशातला भाग नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पंडित लोक होते, त्यांनी संस्कृत प्रचूर मराठी लिहिली. त्याच्यामध्ये रघुनाथ पंडित आहेत, वामन पंडित आहेत, पुढे मोरोपंत आहेत सगळ्यात शेवटचे 18व्या शतकातले. पण यांचा सामान्य माणसाच्या भाषेवरती काय प्रभाव आहे? नाही, काहीच नाही पडू शकला. म्हणजे त्यांच्या विशिष्ट त्या फॉर्ममुळे म्हणा किंवा आणखीन कशामुळे म्हणा, पांडित्य प्रचुरतेमुळे म्हणा. त्यामुळे बेसिकली कोणाचं कंट्रीब्युशन आहे मराठी भाषा घडवण्यात? संतांचा. तशाच प्रकारचं फार अप्रतिम उच्च दर्जाचं गद्य लिखाण बेसिकली संतांचं सगळं पद्यामध्ये आहे. हे मानव संप्रदायाच्या लोकांनी केलं. फार उच्च दर्जाची मराठी आहे, डिस्कोर्स त्याला म्हणतो आपण. पण त्यांनी काय केलं माहिती का, ती फक्त त्यांच्या संप्रदायापुरतीच मराठीत ठेवली. सांकेतिक लिप्या तयार केल्या की बाकीच्या लोकांना वाचताच येऊ नये. त्यामुळे एवढं सगळं चांगलं असून त्याचा मराठी भाषकाला काही उपयोग झाला नाही बघा. म्हणजे ती सर्वसमावेशक नाही होऊ शकली. त्यांच्या पंथीय धारणामुळं ती तेवढ्याच लोकांची पुरती राहिली. ती मग फक्त आपल्या वारकरी संप्रदाय. मग त्याच्यामुळं मराठी भाषेची जडणघडण कुणी केली? वारकरी जबरदस्ती केली. हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. कुणी काहीही जरी कसाही विचार केला, कुठलाही भाषाशास्त्रज्ञ आणला त्याच्याबरोबर ठेवा हा सगळा इतिहास, त्याला हे मान्यच करावं लागेल. बरोबर. मग वारीचं हे मुख्य वैशिष्ट्य आहे, डेफिनेटली सर्वसमावेशक. ही मराठी भाषा अशी मोबाईल झाली ना. बघा, रस्त्यात अनेक गावं असतात, तिथे मुक्काम पडतो पालख्यांचा, तिथे कीर्तन होतात, आसपासचे पंचकृषी दशकृषी लोक तिथे ऐकायला येतात. हा भाषिक व्यवहार आहे ना. बरोबर. आता वारीमध्ये तुम्ही म्हटलं भाषा विकसित झाली वारीमुळे, संस्कृती टिकली महाराष्ट्राची. तर वारीची जी शिस्त आहे, किंवा वारीमध्ये लहान मुलंही असतात, वयस्कर लोक सुद्धा असतात, तर हे सगळेजण त्या शिस्तीमध्ये कसे बांधले जातात? त्याचं कारण असं आहे की ती कुणी लादलेली नाहीये. पिढीतून दुसऱ्या पिढीत बघतात तसं वागतात, अनुकरण करतात लोक. बरोबर. म्हणून ते व्यवस्थापन राखलं जातं. काही करावं सांगावं लागत नाही, काय करावं लागत नाही. बघा, एवढा मोठा समुदाय इतक्या शिस्तीने इथून इतक्या मैल चालत जातो, हे अतिशय दुर्मिळ आहे. करतात व्यवस्थित लोक. एखादी सभा जरी झाली ना, तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त लागतो. हो, लक्षात. भीती वाटते लोकांना, काय होईल, कुणी इकडून काहीतरी करेल, तिकडून काहीतरी करेल. अजिबात नाही. तुम्ही इतिहास पहा, तुम्हाला कुठे असं आढळणार नाही. आता एक थोडासा वेगळा प्रश्न, की वारीला जेव्हा एखादी व्यक्ती जाते, तेव्हा वारीला गेल्यानंतर त्या व्यक्ती माणूस म्हणून काही वेगळा घडतो का वारीमध्ये सहभागी झाल्यावर? नाही, ते वारीचे संस्कारच तसे आहेत ना. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, वारीमध्ये लोक ज्याला कम्युनिटी लाईफ म्हणतात ते शिकतात. एकत्र राहणं, एकत्र स्वयंपाक करणं, एकत्र खाणं पिणं, एकमेकांशी संवाद साधणं, जे कुणी वृद्ध लोक असतील त्यांच्याशी नम्रपणाने वागणं, ह्या ज्या माणसाच्या जगण्याला ज्या गोष्टी आवश्यक असतात, म्हणजे कम्युनिटी लाईफ ज्याला म्हणतो आपण, त्याचं ट्रेनिंग वारीमध्ये मिळतं. आणि ते करताना माणसाच्या व्यक्तिमत्वाचं उन्नयन होतं, चांगले विचार ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, व्यायाम होतो चांगला. बरोबर. हा, तुम्ही बघा 70-70, 80-80 वर्षाचे वारकरी चालत जातात, उड्या मारतात, काही त्यांना त्याचा हे होत नाही. नंतर आता ठिकठिकाणी जातात की नाही, तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणचा पाहुणाचार वेगळा असतो. आपल्याकडे जसं आपण 5 मजल्यावरती 10 मजल्यावरती भाषा बदलते, तसं आहार सुद्धा बदलतो, वेगवेगळे पदार्थ. म्हणजे मिनी महाराष्ट्र ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे वारी. बरोबर.
हा मुद्दा आहे. म्हणजे पंढरपूर हा मिनी महाराष्ट्र होतो आषाढीमध्ये. आता आजच्या काळानुसार वारी बऱ्यापैकी बदलली आहे, बरेच नवीन गोष्टी पण त्याच्यामध्ये आल्या आहेत. तर आजची जी पिढी आहे ना, नवीन पिढी, ज्यांना वारीबद्दल नाहीये काही माहिती किंवा त्यांना तेवढं हे नाहीये, तर त्यांच्यामध्ये असा कुठला एखादा गैरसमज आहे जो आजच्या आपल्या पॉडकास्टच्या नाही माध्यमातून आजच्यापेक्षा आहे ना, मधल्या काळात साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला नंतरच्या काळात इथल्या सुशिक्षित लोकांनी, इलिट लोकांनी, त्यांना माहित नव्हतं वारीचं नेमकं, संतांच्या बद्दल नीट माहिती नव्हती. त्यांनी बरेच गैरसमज पसरवले. जसं आता मी उल्लेख केला की नाही, टिपिकल मिडल क्लास लोकांचा जो की कामाचे तास वाया जातात, त्यांना हे माहितच नाही ना की वारकऱ्यांचा संप्रदाय शेतकऱ्यांचा आहे. तर वारकरी शेतकरी महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्णन कसं करू शकतो आपण बेसिकली. तर हे पुढे मांडणारा महत्वाचा साहित्यकार लेखक म्हणजे र वा दिघे. र वा दिघांच्या कादंबऱ्यातले नायक वारकरी शेतकरी असतात. तो वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान शेतकऱ्याचं तत्वज्ञान आहे. तो सृष्टीशी एकरूप झालेला असतो. बरोबर. ते तुकोबराय जे म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सुहिरे वंचरे, ही नुसती अध्यात्माची अनुभूती नाही येते, ती शेतकऱ्याची अनुभूती आहे. बरोबर. शेतकरी म्हणतो की मी बोलतो माझ्या पिकाशी, झाडाशी. तर तो मुद्दा हे लोकांना माहितच नाही ना. म्हणजे अर्धवट इकडचे संस्कार, अर्धवट पाश्चात्य विद्या घेतलेले मधल्या काळातले जे लोक होऊन गेले ना, त्यांनी फार नुकसान केलं महाराष्ट्रातलं. म्हणजे फायदे केले असतील, तो काही मुद्दा नाही. नवीन फॉर्म्स आणले साहित्याचे युरोपमधनं वगैरे वगैरे, स्वराज्याच्या चळवळीत भाग घेतला, हे सगळं खरं आहे. पण त्यांची सांस्कृतिक समज कमी होती. कारण सांस्कृतिक पाया जो महाराष्ट्राचा आहे ना, वारकरी संप्रदाय, तोच त्यांना ज्ञात नव्हता नीट. म्हणून तशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे आल्या. आता तसं झालेलं नाही. विशेषतः आता समाज माध्यम तुम्ही बघता की नाही. आता उदाहरणार्थ आमचा स्वप्नील मोरे आहे, तो कित्येक वर्षापासून फेसबुक दिंडी करतो. अच्छा. तुम्ही मगाशी तुमच्याच मला वाटतं बंधूंचं सांगितलं, ते कुठल्या प्रकारे AI दिंडी करतात. तेव्हा हे कळतंय लोकांना की अरे हे, आणि त्या लोकांना तर खरं त्याची जास्त आवश्यकता आहे. कामाच्या रगड्यामध्ये बौद्धिक श्रमातून ते इतकेही झालेले असतात की त्यांना हे जर असा उत्सव पाहिला, त्यात भाग घ्यायला मिळाला, अजून काय पाहिजे. तणावमुक्त. त्यासाठी कुठल्या क्लबमध्ये जायची गरज नाही ना, खरंच विकेंडला जायची गरज नाही ना. बरोबर. तणावमुक्तीचं सुंदर साधन हे होऊ शकतं. निश्चितपणे. सर, खूप सुंदर तुम्ही वारीचं आज वर्णन केलं. वारी समजून सांगितली, उलगडून सांगितली. त्यामध्ये जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न विचारेल की वारीचं सार जर सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल या सगळ्यात? माणसाने फक्त काय वर्षातले ठराविक दिवस परमार्थाचे असतात आणि बाकीचे नसतात. आपलं सगळं जीवन हेच परमार्थ असतो. हे तुम्हाला वारकरी संप्रदायाकडनं आणि वारीच्या माध्यमातून शिकता येतं. बरोबर. वेगळं काही नसतं. एवढंच सांगता येईल. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात आणि वारीबद्दल एवढी छान माहिती सांगितली, जी खरंच आजच्या पिढीला माहिती नाहीये. त्या गोष्टी आपल्या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण स्पष्ट करायचा प्रयत्न केला. त्याबद्दल खूप खूप तुम्हाला धन्यवाद. आणि लोकमतला मनापासून धन्यवाद. तुमच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना सुद्धा वारीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, कार्यक्रम शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डॉक्टर सदानंद मोरे सरांचं स्वतःचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्र मंथन. त्यावरती ते वारीविषयी, वारकऱ्यांविषयी, महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी व्हिडिओ टाकत असतात. तुम्हाला या सगळ्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर सरांच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.